फ्रीज मध्ये ना खरबूज थंड होण्यासाठी ठेवला होता, कारण याचं ना आपल्याला आज बनवायचं आहे आईस्क्रीम. तसं याला तुमच्याकडे खरबूजच बोलतेत का आणखीन काय बोलते ते नक्की सांगा. काय एका डब्यामध्ये ना थोडीशी कस्टर्ड पावडर काढून घेतली आणि त्याच्यामध्ये ना थंड दूध टाकून ना मिक्स करून घेतलं. तसं हे आईस्क्रीम ना मला खूप दिवसापासून बनवायचं होतं, पण काय टाइमच भेटत नव्हता. पण आज ना त्याला मुहूर्त लावलेला होता. म्हटलं गरमी संपल्यावर खाऊन काय फायदा आहे. अशी आणलेली खरबूज ना जास्तच गोड होती, त्यामुळेच विचार आला की आईस्क्रीम पण बनवावं, आईस्क्रीम पण छान होऊन जाईल. खरबुजाच्या आतल्या ब्या काढून घेतल्या आणि नंतर ना त्यातला गाभा सुद्धा ना वाटीमध्ये काढून घेतला. खरबूज ना असं काही दिसत होतं. नंतर आता इकडे खरबुजाचं काम करेपर्यंत नाही ते दूध सुद्धा आपलं उकळायला होतं. मग त्याच्यामध्ये ना कस्टर्ड पावडरची पेस्ट टाकून घेतली आणि मिक्स केली आणि त्यामध्ये ना एकदम थोडीशी साखर टाकली, कारण का खरबूज ना प्रमाणाच्या बाहेर गोड होता. आता याला चांगलं 5 मिनिटं शिजवून ना थंड होण्यासाठी ठेवून दिलं. तोपर्यंत ना खरबुजाचा गाभा आहे ना तो मिक्सरला पेस्ट बनवून घेतला आणि थोडेसे ना बदाम सुद्धा किसून घेतले. आता कस्टर्ड पावडरचं दूध थंड झाल्यानंतर त्यामध्ये खरबुजाची पेस्ट आणि थोडेसे खरबुजाचा गाभा तसाच ठेवलेला तो, टुटी फ्रुटी, बदाम हे सगळं ना टाकून घेतलं. सगळ्या गोष्टी चांगल्या मिक्स करून घेतल्या आणि नंतर ते कापलेलं खरबूज होतं ना त्याच्यामध्ये ही पेस्ट सगळी टाकून घेतली आणि झाकण लावून ना 8 तासासाठी ना फ्रीजर मध्ये ठेवून दिलं. आता डायरेक्ट हे फ्रीजर मधून ना संध्याकाळी काढलं. चिमणीला मिस करत असाल ना, ही बघा तुमची लाडकी चिमणी. तुम्हाला आवडतं का असं आईस्क्रीम खायला? आता आईस्क्रीम ना आम्ही सुद्धा मस्त असं कट करायला घेतलेलं होतं. बनले का नाही नीट त्याच टेन्शन होतं, पण कट करताच ना मन एकदम खुश झालं. एवढं छान आईस्क्रीम सेट झालेलं होतं ना या खरबुजामध्ये. आणि टेस्ट तर विचारूच नका, एवढं छान लागत होतं आईस्क्रीम. मला टेन्शन होतं कसं बनतंय कसं नाही, म्हणून सगळ्यांना म्हटलं चारावं, वाईट झालं तरी संपून जाईल. मात्र नाही झालं पाहिजे ना.